आता आपण मागच्या आठवड्यातच आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी चिंता व्यक्त केली की महामार्ग असेल बाकीच्या ठिकाणी रोजचे अपघात होत आहेत. त्यांनी स्वतः चिंता व्यक्त केली. म्हणजे जनरली आता हे सगळ्यांच्या हाताबाहेर गेल्यासारखं असं वाटायला लागलेलं आहे. त्याच्यामध्ये जे महामार्ग त्याच्या चुकीच्या पद्धतीने त्याचा रोड मॅप केला असल्यामुळं तुम्हाला सांगतो की आमच्या नवले ब्रिजला तर आठवड्याला 2-3 लोक मारतात. म्हणजे हा सगळा प्रकार बघितला तर ह्याच्यामध्ये चुका कोणाच्या ह्याच लक्षात येत नाही. का रस्ते बांधणाऱ्यांच्यात, का रस्ते करणाऱ्यांच्यात, का चालवणाऱ्यांच्यात. याच्यामध्ये समन्वय आणून कुठेतरी हे विषय थांबले पाहिजे. आज रोज छोटे महामार्ग असतील, मोठे महामार्ग असतील तर प्रचंड प्रमाणामध्ये अपघात होतात. आणि आता अपघात झाल्यानंतर समोरच्या व्यक्ती एकतर कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. त्याला सर्व जबाबदारी कोणाची आता ते आपण निश्चित केली पाहिजे. परंतु याच्यामध्ये सरकारने लक्ष घातलं पाहिजे. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीला आळा घालण्यासाठी यंत्रणा सज्ज केलं पाहिजेत. त्याच्यामध्ये मग असणारे सिग्नल असतील, असणारे चौकामध्ये असणारे पोलीस संरक्षणाला असतील किंवा हायवेला असणारे ज्या यंत्रणा असतील त्या त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने कार्यान्वित केलं पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे. ठीक आहे. दगेकर साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण प्रतिक्रिया दिलीत लोकशाही मराठीला, त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.